निश्चितच काय आले आम्ही आमदार मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून ज्यावेळी प्रशासक आलं, प्रशासक येण्याच्या पूर्वी जनता दलची इथं सत्ता होती, त्या सत्तेच्या काळात त्यांनी इथं आमच्या राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आल्यामुळे 5 वर्ष त्यांनी एकही रुपयाचा फंड खर्च केला नव्हता. पण मुश्रीफ साहेब जेव्हा सत्तेत आले आणि प्रशासक जेव्हा आलं त्यावेळी आम्हाला भरपूर विकास काम करण्यात आले. त्या माध्यमातून आम्ही भरपूर इथं विकास काम केलं. तर तुम्ही येताना बघितलं असेल तर हायमास्ट लाईट वगैरे ते आमच्या प्रभागात आल्यावर समाज मंदिराचं बांधकाम असेल, मरगुबे इथं मंदिर असेल, आपल्या खेळाडूंसाठी फुटबॉल इथं गडिंग्लज फुटबॉल पंढरी म्हणून ओळखलं जातं, त्यासाठी फुटबॉलचे खेळाडू आमच्याकडे भरपूर आहेत. त्या मैदानावर प्रेक्षकांची 70 लाख रुपयाची मंजूर साहेबांनी केलं आहे. असे भरपूर विकास कामं केले आहेत. पण अजून काही अडचणी आहेत. आता इथं समोर आमच्या जर तुम्ही बघितला तर ती गटर आहे. गटर फार वर्षापासून खराब आहे. ते आम्ही मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून नवीन गटरसाठी टेंडर केला आहे. पण त्या टेंडरलासुद्धा हे जनता दलच्या काही लोकांनी कोर्टात घालून स्टे आणलेला आहे. म्हणजे ह्या विकास जो खुंटलेला आहे तो कसं खुंटून त्या प्रत्येक माणसाला त्रास द्यायचा ह्या भूमिकेतनं त्यांनी काम केलं आहे. पण जोपर्यंत मुश्रीफ साहेब आहेत त्या माध्यमातून अजून साहेब 3-4 वर्ष मंत्री असणारच, त्यात काय दुमत नाही. त्या माध्यमातून अजून भरपूर प्रमाणात आम्ही विकास निधीत आणून ह्या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा आमचा मानस आहे. मला विचारायचं आहे की आता तुम्ही हायमास्ट दिव्याचा उल्लेख केला, बाकीच्या स्थानिक लेवलला जाऊन काय समस्या असं असतं. जसं की मी एखाद्या प्रभागात जाते तर तिथं पहिली समस्या असते ते म्हणजे ड्रेनेज व्यवस्था, कचरा व्यवस्थापन किंवा पाण्याची व्यवस्था. त्या संदर्भात पूर्णतः इथले लोक सॅटिस्फाईड आहेत का? निश्चितच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं कचऱ्याबद्दल असेल किंवा जनजागृती असेल भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. कारण की सगळ्यात गडिंग्लज शहराची जी स्वच्छता करण्याची जी जबाबदारी आहे ती भीमनगरमधील लोक, ह्या प्रभागातील लोक बहुसंख्येनं तिथं गडिंग्लज नगरपालिकेत कर्मचारी म्हणून आहेत. आणि ते कर्मचारी त्यांच्या प्रामाणिकपणे इमानदारी इथं काम करतात आणि त्यांचं प्रभागाकडेही लक्ष असते आणि स्वतःच्या कुटुंबियाकडेही लक्ष असते. स्वच्छतेबद्दल ते गांभीर्य एकदम पूर्ण घेतात. त्यामुळे गडिंग्लज शहर हे देशात 1 नंबरला कचऱ्याच्या बाबतीत आलेलं आहे. म्हणजे स्वच्छ सुंदर शहर गडिंग्लज जे नावारूपाला आलं आहे ते माझ्या प्रभागातील जी सफाई कामगार असतील, जे झाडू लुटप करणारे जे महिला असतील त्यांच्यामुळे आलेलं आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचाही फार मोठा अभिमान आहे आणि त्यांनी खरोखरच फार मोठं काम केलं आहे यात. सर, आम्ही जेव्हा गडिंग्लजचा दौरा करत होतो असं नाही की पूर्णतः समस्या सुटलेल्या आहेत. काही ठिकाणी आजही गंभीर समस्या आहेत. जसं की ओपन स्पेसमध्ये पूर्णतः झाडं उगवलेली आहेत, पाण्याचा निचरा तिथं होत नाही आहे. बऱ्याच अंतर्गत भागात आजही सुविधांची वाणवा आहे. त्याबद्दल काय बोलाल तुम्ही आणि तुमच्याकडून काय कामं होणार आहे? निश्चितच जे गडिंग्लजमधील जे समस्या आहेत त्या समस्येवर निराकरण करायचं असेल तर मुश्रीफ साहेबांची ह्या नगरपालिकेवर सत्ता येणं फार गरजेचं आहे. मुश्रीफ साहेब हे फार कार्यकर्ते म्हणजे मंत्री तर आहेतच, पण कार्यकर्ता कसा असावा ते मुश्रीफ साहेबांच्याकडे बघून कळते. कारण की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्यांचं फक्त जनसेवेसाठी वेळ असतो आहे. एखादं बारीक सरीक जरी विकास काम राहिलं असेल किंवा तुम्ही आता म्हटला जिथं काय प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स नक्की मुश्रीफ साहेबांच्या निदर्शनास आणून आमच्यासारखे कार्यकर्त्यांनी दिले तर लगेच झटक्यात त्याचं निकाल लावून त्यांनी काम करतील. वाहतुकीची कोंडी आणि पेट्रोल ही जी समस्या आहे त्याचं एक समीकरण उत्तम सांगायचं झालं भविष्य काळात त्याच्यावर कसा मार्ग? निश्चितच वाहतुकीची फार मोठी कोंडी गडिंग्लज शहरात आहे. कारण गडिंग्लज शहर हे व्यापाऱ्यांचं शहर म्हणून ओळखलं जाते. त्यामुळं काय होते तर ट्रॉफिकची फार मोठी समस्या आहे. पण मुश्रीफ साहेबांनी मागच्या 2 महिन्यापूर्वी नितीन गडकरी साहेबांशी फोनवरून बोलून त्यांनी गडिंग्लजसाठी जास्तीत जास्त रिंग रोडसाठी कसं फंड लावता येईल ह्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करत आहेत. आणि मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे सुद्धा त्यांचा पाठपुरावा चालू आहे. म्हणजे नक्कीच मुश्रीफ साहेबच हे करू शकतात रिंग रोडचा प्रश्न आणि ते निश्चित निकाल लावू शकतात असा आम्हाला आत्मविश्वास आहे. काय अंतर्गत भागात समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं आणि ते आता तुमच्या प्रभागाचा विचार करायचा झाला? मॅडम कसं आहे समस्या अनेक आहेत पण त्याचं उत्तर एकच आहे, हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. अच्छा, मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना माझं एकच आव्हान आहे की जो खरोखर स्वच्छ सुंदर गडिंग्लज जसं आहे आपलं तसंच आपला लोकप्रतिनिधी पण स्वच्छ सुंदर निर्व्यसनी मन मिळावं, सर्वसामान्यांच्या अडचणीला धावून जाणारा, 12 महिने 24 तास अवेलेबल असणारा, रात्री अपरात्री फोन केला तर त्यांच्या हाकेला ओ देऊन जाणारा असा लोकप्रतिनिधी असा असावा असं त्यांनी निवड करावं अशी माझी त्यांना आव्हान आहे. कारण की 5 वर्षात एकदा तुमच्या घराकडे येऊन तुमची बुद्धिभेद करून काहीतरी खोटं नाटं सांगून जो लोकप्रतिनिधी मत मागायला येतो आहे त्या लोकांना तुम्ही खड्यासारखे बाजूला ठेवून खरोखर तुमच्या अडीअडचणीत कोण आहे, जो तुमच्या सेवेसाठी जो कोण आहे त्यालाच तुम्ही मतदान करून तुम्ही निवडून द्या असं माझं त्यांना आव्हान आहे.